नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागावाटपाचं सूत्र। वर्षावर पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। 8 ते 10 दिवसांमध्ये जागावाटप पूर्ण करणार असल्याची माहिती समोर। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता। निवडणुका 2 टप्प्यामध्ये होणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून शक्यता व्यक्त। वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा। किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्यायच्या हा निवडणूक आयोगाचा अधिकार। शिंदेंच्या अनौपचारिक गप्पांमधील निवडणुकीसंदर्भातील माहितीवर अजितदादांची प्रतिक्रिया। संत एकनाथांच्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। विधानसभेसाठी काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल 1733 अर्ज। सत्ताधारी पक्षातील सदस्यही काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपोषणार। आज मध्यरात्रीपासून जरांगेंचं आमरण उपोषण। सगळे सोन्याच्या मागणीवरून जरांगे ठाम। शरद पवार गट हा बुजुर्ग पक्ष। खुर्दमधून बुजुर्गमध्ये कधीही परतता येतं। अमित देशमुखांचा अजित पवार गटाला सल्ला। आमदार नितेश राणेंवर नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। उलव्यामधील कार्यक्रमात मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। पैठणमधल्या निष्ठेचं पाणी कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू पिली। उद्धव ठाकरेंचा संदीपान भुमरेंवर निशाणा।